जय भवानी जय शिवाजी. श्री स्वयंभू रामेश्वर मित्रमंडळ अनाव यांच्या वतीने श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर परिसरात शिवजयंती साजरी करण्यात आली. श्री छत्रपतींच्या जय भवानी जय शिवाजी ह्या जय घोषाने मंदिर परिसर दुमदुमला आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्व धर्म समभावाची भूमिका प्रेरणादायी.
मी माझ्या हाती असणाऱ्या पाच आणि अंकुश यांच्या सहाय्यानं सर्व संकटांचा समूळ नाश
करतो. ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी थेट समुद्राला जाऊन मिळते, त्याचप्रमाणे कोणत्याही भक्ताने केलेली आराधना थेट माझ्या नारायणच्या चरणी रुजू होते. कश्यप शापामुळे या नारदाला अवघे घटकाही स्थिरता नाही आणि म्हणून आता ती हरिनामाची चिपळी आणि कांद्यात हा हरिनामाचा विना लटकवून कधी स्वर्गलोक, कधी मृत्यूलोक, तर कधी पाताळलोक या तिन्ही लोकात माझी भ्रमंती असते. जे कोणी वाईट मार्गाला जात असेल त्यांना चांगला मार्ग दाखवावा, भक्ती मार्ग दाखवावा, कारण हे जग 2 दिवसाचे. सार्थकीला व्हायचे असेल तर भक्तीविना मुक्ती नाही आणि मुक्तीविना मोक्ष नाही. सज्जनांचा उद्धार व्हावा व दुर्जनांचा संहार व्हावा यासाठी या नारदाला नाना प्रकारची दूषणे सोसावी लागत आहेत. कोणी म्हणे उभ्या शेंडीचे नक्षत्र, तर कोणी म्हणे आग लावल्या कळ लावल्या. पण ही दूषणे भूषणे समजून हा नारद तिन्ही काळच्या लोकात मार्ग परिभ्रमण करत आहे. नारायण नारायण नाम तिरस्कारी करत करत कधी माझे येणे या इंद्र दरबारी झाले हे मला कळलेच नाही. चला आता आपल्याची जाणीव निर्माण झाली. ती इच्छा गोष्टी असेल तर तुझ्या दृष्टीच्या पावं आणि मला शाप द्या. मी दिलेला शाप मागे घेऊ शकत नाही, परंतु तुला शाप देतोय. ज्यावेळी शिवशंकरांच्या हातातील जलभक्ष, ज्यावेळी पार्वती मातेच्या हाती येईल, त्यावेळी तुझा यक्ष उद्धार होईल. महाराज, शाप हा मला भोगावा लागत आहे, त्यामुळे द्या आशीर्वाद. अरे सांग बरं तुम्ही, तू पण तेवढी जबाबदार आहे. मी तुला शाप देतोय की तू राजा सुखदेवचा पोटी येशील आणि तुझा छळ होईल, त्यावेळेस तुझा उद्धार होईल. तुम्ही आता जो शाप दिला तुम्हाला भूषणे मला सांगावं लागेल. अरे
हरी म्हणा गोविंद म्हणा गोपाळ म्हणा हरी म्हणा गोपाळ तुझ्या या चरणी हा योग नरेश राजा सूर्यासूत तुला शतशः प्रणाम करतोय, शतशः प्रणाम करतोय, शतशः प्रणाम करतोय. मागून मिळत नसतो तो आत्मा आणि सार्थकी लावायचे असतं ते जीवन. आणि म्हणूनच तू या सावी पदाची निर्मिती केली आहेस. आणि म्हणूनच धन्यदेवाचे माता पिता यांच्या पोटी मी पुत्ररत्नाचा जन्म घेतला. माझ्या पितृदेवतेने माझे शास्त्रीय शिक्षण उत्तम प्रकारे व्हावे यासाठी मी चांगल्या गुरूंची निवड केली. आणि त्या गुरूंनी मला 5 देवांची ओळख पटवली. तर ते 5 देव म्हणजे कोण? तर ते 5 देव म्हणजे पहिला देव म्हणजे माझी माता. खरंच माते तू मला सृष्टिकोनाचं जीवनभर टाकलेस म्हणून तुला माझा शतशः प्रणाम करतोय, शतशः प्रणाम. दुसरा देव म्हणजे माझे वडील. माझ्या वडिलांनी माझे शास्त्रीय शिक्षण उत्तम रीतीने व्हावे यासाठी त्यांनी चांगल्या गुरूंची निवड केली म्हणून त्यांना माझा शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. तिसरा देव म्हणजे माझे गुरु. माझ्या गुरूंनी माझे शास्त्रीय शिक्षण उत्तम पारंगत शिकवले यासाठी त्यांनी साष्टांग प्रणाम, साष्टांग प्रणाम. चौथा देव म्हणजे माझे सद्गुरू. इतरांच्या दुःखात आपले दुःख दडलेले असते व इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले असते याची जाणीव त्यांनी आम्हाला करून दिली म्हणून त्यांना आमचा शतशः प्रणाम, शतशः प्रणाम, शतशः प्रणाम. 5वा देव म्हणजे माझ्या ठिकाणी असलेला आत्मराम. आणि म्हणूनच मी अयोध्या नगरीचा राज्यकर्त्यांवर योग्य ते न्याय करतोय. मी न्यायाच्या ठिकाणी कुणावर अन्याय केलेला नाही पण अपराधास कठोर शिक्षा, पण अपराधास कठोर शिक्षा. आणि म्हणूनच या अयोध्या नगरीचे लाखो प्रजेची माझ्या मस्तकी भव्य असं मुकुट वाचविला म्हणून या लाखो प्रजेजनांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. म्हणूनच म्हणतोय ईश्वरा
असा एक ब्रह्मराक्षस तुझ्या या अयोध्या नगरीत इकडे तिकडे फिरतोय. त्याने तुझ्या या प्रजाजनांना सळा किफळा करून सोडलाय. अशी कोणती अकलुक्य आहे? त्या अकलुक्य कृपेमध्ये गाडी निघालो आजच्या सरी. अरे वा रे भगवंत, मी जे नाट्याचे रोपटे लावले आहेत ते छानच्या प्रकारे वाढू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि म्हणत कधी कुणाचा द्वेष न करता, कधी कुणाचा द्वेष न करता, सकला सुख द्यावे करुणा, सकला सुख द्यावे जीवन मी आलो इथे या अरण्याच्या ठिकाणी. पण माझं एकच काम होतं, ते म्हणजे कोणतं असेल, ते म्हणजे या अरण्यात कोणताही भक्ष मिळेल ते भक्ष साध्य करून या परमात्म्याची भेटीवर आली. हेच योग्य. म्हणूनच निघालो त्या अरण्याच्या ठिकाणी.
नाही. मी कोण, माझा जन्म कसा झाला हे काहीच समजत नाही. तू आधी इंद्र दरबारात गंधर्व म्हणून होतास, पण एका नर्तकीने नाच करत्यावेळी तुझा तिला धक्का लागला आणि म्हणूनच इंद्रदेवाने तुला शाप दिला आणि तू धरतीवर यक्ष म्हणून पडलास. हो नारमुनी, त्या इंद्राचा म्हणजे त्या देवेंद्राचा समुनाश करणारी नारो. अरे थांब यक्षा, तू आता काय ह्याचा समुनाश त्याच्या समुनाश हेच करत राहणार? आता तुझा पण संसार बसायला पाहिजे. म्हणजे नारमुनी बोलण्याचा वाच. अरे माझ्या बोलण्याचा अर्थ असा की तुला आता लग्न करायला पाहिजे. काय लग्न? मग सांगा नारमुनी काय करू? अरे तू आता लग्न करणार, उद्या तुझी बायको येणार, तिला मुलं बाळ होणार. म्हणजे उद्या माझी पत्नी येणार, तिला मुलं बाळ होणार आणि मी संसार करणार. मग नारमुनी निघाल मी. अरे थांब यक्षा. मला हे काय की थांबवण्याचं कारण म्हणतं. अरे उतावळ नवरा गुडघ्याला भाषिक म्हणू नको. ओ नारमुनी, अरे ऐकून तरी घे. तुला माहित तरी आहे का की तुझी बायको कोण आहे? नाही नारमुनी, सांगा कोण आहे माझी पत्नी? अरे तू आता इथून बाहेर पडलास ना की जी पहिली दिसेल तीच तुझी पत्नी. अरे वा, म्हणजे जिद्द जाईल जिद्द मला पहिली जी बायको भेटेल तीच माझी पत्नी. होय, पण आता तुझं लग्न होणारच आहे, तर हळदी समारंभ उरकून घेऊया. मग ठीक आहे नारमुनी, तुमच्या सांगण्याप्रमाणे होऊन टाकले. आणि म्हणूनच गावकरा जसं असेल तसं येते ये.
असं म्हणा. आधी काढली आता काय करू? हो घ्या बा सात बोलूच्या इथे ठेवलं. आता काय करायचं? ते त्यांचं याचं काय करू? ते त्यांना विचार याचं काय करू? ते देवा ठेवलं. याचं? मला काय विचारतो त्याला विचार आणि याचं काय करू? त्यांना काय विचारतो मला विचार मी काय सांगतो. मग तुला विचारतो. त्यांना काय विचारतो इथं ठेव ठेवलं. हे पाठ इथं ठेव हे कोणासाठी आता? तुझ्या आवाज बापूस आणि माझ्या आवाज माझे आई वडील अजून जिवंत आहेत. जिवंतपणे पाय ठेवलं सांगावं का आधी काय? ठेवलं. सात करून घ्यावे नारळ ठेवलेलं आणि सात करून घ्यावे साईचे तांदूळ हळदीने भजवा, साईचे तांदूळ हळदीने भजवा, नवऱ्याच्या बहिणीला त्यात करून बोलवा, नवऱ्याच्या बहिणीला त्यात करून बोलवा. काय ते? असं म्हणा. हळदीने भजवा, साईचे तांदूळ हळदीने भजवा, नवऱ्याच्या असं बोला. काप्या काजीची बोंडा काप्या काजीची बोंडा, काप्या काजीची बोंडा, या ओव्याची सुखी बोंडा, या ओव्याची सुखी बोंडा, काप्या काजीची बोंडा, काप्या काजीची बोंडा, काप्या काजीची बोंडा. एवढ्या मनान झाले उभे राहा उभे राहून काय करू? ते पण उभे राहा हात जोडा पाय देवावर देवाच्या माझ्या घरात रामदेव होता होय ना महाराजा. रे गावकऱ्या पुढचं बोल. अर्धा घालायला टाकून घालायला घातलं. ए काय ती? म्हणा. रामदेव होता माझे रामदेव होता होय ना महाराजा. तो काय तुमका इड्या पिना पान ठेवलेली होत होय ना महाराजा. ते मान्य करून घ्यावा होय ना महाराजा. आणि ह्यो नवरो जाता लग्नात होय ना महाराजा. तसं हात हलवीत जाता तसं हात हलवीत गावकऱ्या, काय म्हणणार? जाता हात हलवीत ह्यो कोण हात हलवीत बोलण्याचा भावार्थ. जाताना तसं हात हलवीत येताना जाता हात अशी धरून आणि असं बोल. असं बोलतोय आता तो औषध काय सोय मी राहणार नाही. हा चला लग्न घालून झाला आता काय करू? लग्न जाता या गोदांड्यावर ना बोलतोय नवरा कुणाचा गेलो.
वाशिंग बांधूया. उभा राहून बाजू असा असं म्हणा. मदत करा वाशिंग बांधूया. माझं लग्न झाल्यावर तुला योग्य तो मोबाईल मिळणार आहे. आम्ही जातोय, तुम्ही जावा, हाताने जावा, बायको. आलास ते कामापुरती मामा. हे हो काय काय हो? हे आता जातो, माझं काम झालं. जा. ए गावकरा, हे उचलणार कोण? मी उतरून जावं, कमर दुखतं. ए गावकरा, आता पानं उचलले नारे का माझ्याकडे ठेवलायस? हो, हे हो काय जातोय. लागेल. काय तुझी? आता मी चाललो त्या पत्नीला घेऊन येण्यासाठी. ओम नमो नारायणाय. हे माझ्या दयेच्या देवा, वैकुंठीच्या नारायणा, तुला या सुखदेवाचा लाख लाख प्रणाम, लाख लाख प्रणाम, लाख लाख प्रणाम. जो विष्णूशी भजला, शिव दुरावला, ओधव पात केला तयामनी, हरिहर एका वेलांटीचा फेरा. देवा, तुझ्यामुळे माझे राज्य अगदी सुखरूपपणे चालले आहे. कुठली अडथळ माझ्या राज्यात नाही. अशी तुझी लीला माझ्या राज्यावर होते. मी आजपर्यंत कोणावरही अन्याय केलेला नाही. न्यायाच्या ठिकाणी न्याय व अग्रणास कठोर शिक्षा, हे असे या सुखदेवाचे वर्तन. देवा, तुझ्यामुळे माझे राज्य अगदी सुखरूप झाले आहे. माझी हीच मनोकामना माझ्या प्रजाजनांना अगदी सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. जगी सुख मिळे मानवतेला जगी सुख मिळे मानवतेला जगी सुख मिळे मानवतेला. जगी सुख मिळे मानवतेला जगी सुख मिळे मानवतेला. अरे वा, देवाचे नामस्मरण करून अगदी मन प्रसन्न झाले. आता राज्याची काही सूत्रे हाताळली. हीच योग, हेच योग. अरे वा, नारद मुनींचे लंकार.
अरे वा, साक्षात माझ्या राज्यात माझ्या गुरुदेवतांचे आगमन. गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू, महेश्वरा, साक्षात परब्रह्म, तस्मै गुरवे नमः. अरे वा, हा या काळा राजा चोरला. नारद मुनी, या आसनास्थ व्हा. नारद मुनी, येथे आला सहज आणि मुद्दा. येथे आलोय तो सहज आणि मुद्दा. याचा भावार्थ मी तिथं आधी तुझ्याकडे आलो होतो तेव्हा तुझी मुलगी म्हणजे सुकांती केवढीशी होती. आता ती केवढी झाली आहे ते मला पाहायचे आहे. हो नारद मुनी, आता तिचा महालात येण्याचा वेळ झाला. तुमच्या इच्छेकरता तिला हाक देणे सुकांती, हे सुकांती, कधी असेल तुझ्या राजवाडी. मंगलमय असा आशीर्वाद आहे. शिवाय मंगलमयचा आशीर्वाद. नारद मुनी, आता माझी कन्या लग्नायोग्य झाली आहे. तिच्या आधी योग्य वर असेल तर सांगा. अरे हो, आहेत ना, खूप वर आहेत. पण बाबा, माझी एक अट आहे. ती अट तरी कुठली? बाबा, माझी अशी अट आहे, माझा विवाह हा स्वयंवर पद्धतीने व्हायला पाहिजे. अगदी स्वयंवर पद्धतीने होणार. अरे वा 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 वा, आता स्वयंवर पद्धतीने विवाह होणारच आहे तर तो आज नको, उद्या नको, परवाच्या शुभ मुहूर्तावर तिचा स्वयंवर करूया. जशी तुमची इच्छा. म्हणजे काय झालं सुकांती, हीच तरी वेळ आहे तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करायची. तुमची इच्छा जा आणि त्या अरण्याची शोभा पाहून घे. मला कसं समजलं माझ्या मनाची इच्छा? आता जा, बाबांच्या जा आणि अरण्याची शोभा पाहून घे. माझी एक अट आहे. आता कुठली अट? त्यासाठी किती दिवस झाले अरण्याची शोभा पाहिली नाही. अरण्याची शोभा पाहिला तरी चालतंय. बाळा, ही तुझी अट मी पूर्ण करू शकत नाही. त्या अरण्यात जाशील तिथे खूप हिंसक प्राणी असतात. एखाद्याने तुझ्यावर हल्ला केला तर या बापाने काय पाहावं? बाबा, मी शास्त्रीय शिक्षणात पारंगत आहे. मला जाऊ द्या. ते काय नाही, ही तुझी इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. बाबा, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करत नाही आहात. माझी आई असते ना तर तिने नाही पाठवलं. अरे बाळा, मी तुला त्या अरण्यात जाऊ नको म्हणालो. ते इच्छेत काळजीपूर्वक. जर तू रडत असशील तर खुशाल जा त्या अरण्यात. हो हो, सावकाश जा. पण माझी एक अट आहे. कोणती अट? सूर्यास्त होण्याच्या आधी तू राजमहाली परत आली पाहिजे. हो बाबा, नक्कीच येईल. असं नाही, मला वचन हवं आहे. हे घ्या वचन. आता तू जाते बाबा. हो हो, सावकाश जा. बाबा, काय बोला? टाटा. आता तुझ्या तुझा स्वयंवर ठरलाच आहे तर त्या स्वयंवराची तयारीला राजात गुढी तोडणे उभार. हो, आता माझ्या सैनिकांना आणण्यात येतो. राज्यात गुढी तोडणे उभार. ही अरण्याची शोभा कशी एकदम फुललेली दिसते. अगं गं नंदा, अगं गं नंदा, त्या माझ्या मैत्रिणी राहिल्याच नाही कुठे. राहू दे. तिकडे काय झालं? तिकडे पाहिलं असेल तर सशाची पिल्लं तशी आईच्या कुशीत तिरगून पडलेली आहे. पण इकडे पाहिलं असेल तर हरणाचा कळप कसा वेगाने धावत आहे. निसर्ग कसा एकदम सुंदर दिसतो. पण या झाडावर बसलेली कुबीरा माझ्याकडे बघा दिसते. पाहते. हो कुबीरे, तुला सुद्धा गाणं गाता येतं. मला सुद्धा गाणं गाता येतं. मनोहर म्हणते मंद
सुखांती अशी माझ्या देहाला संज्ञा. सुखांती नाव तर किती सुंदर आहे आणि नावाप्रमाणे तू देखील किती सुंदर आहे. हो कोण सांभाळून बोला. सुंदरे, तुला एक विचारतो, असं काय विचारताय? ऐकशील ना? हो बोला तरी. वे सुंदरे, तुझी माझी जोडी आता जमली गं. तुझी माझी जोडी आता जमली गं. म्हणतोय तू माझ्याशी लग्न करशील का? हो तुमच्याशी लग्न करण्यापेक्षा मी गळ्यात एवढा मोठा दगड बांधीन आणि नदीमध्ये उडी देईन. सुंदरे, तसे काही करू नको. एकच कर, ते म्हणजे माझ्याशी विवाह कर. नाही म्हणजे नाही. सुंदरे, असं जर असेल तर तुला मी माझ्या स्वतःने घेऊन लग्न केल्याशिवाय राहणार नाही. नाही म्हटले ना. काय घसरला? अरे आज व्यक्ती तुझ्या दारात सौंदर्य कोण? माझ्या देहाला सौम्या या अरण्यात वास्तव्य करणारा ब्रह्मराक्षसी माझ्या देहाला सौम्या. परंतु हे राजा, तुझ्या देहाला तरी सौम्या का? माझ्या दारात सौंदर्य अयोध्येचे राजमाता राजा नंदीस. अरे हे ब्रह्मराक्षसा, तिच्याजवळ तू काय करतोस? मी जे करतो त्याला प्रेम म्हणतात. अरे हे ब्रह्मराक्षसा, एवढं प्रेम म्हणतो. अरे दोन दिवसाचे दिल्यामध्ये प्रेम तू म्हणतोस ती कशी? अरे राजा, तू मला काही जास्त शिकू नकोस. अरे पावली मार्ग असतो. जर तुला 4 दिवस सुखाने जगायचे असतील आणि तिला माझ्या स्वाधीन कर. अरे हे ब्रह्मराक्षसा, सांगतो की सांगतो तुझ्या चार असती जायचं पाय आणि मावीचं कधी. काय घालणारा मी नव्हे. हे राजा, तुला जर सांगतोय समोपचाराच्या बोधाने सांगतोय, नाहीतर माझाही नावीला. अरे हे ब्रह्मराक्षसा, एवढं जगभरात उत्तम जर असेल तर हा शंकर तुला मिळेल आणूनच म्हणतोय. शंकराचा विरह.
अगं ते पण ते करतच होतं. पण तुझं नाव तरी काय? माझं नाव सुकन्या. हो बरं तुझं नाव मस्त आहे. तुमची ओळख काय? माझी ओळख अयोध्या नंदीचा राधिकाच्या राजानंदी. पण मला एक काहीतरी सांगायचं आहे. काय बरं? पण तू ते काय करत होती? तिथे मी अरण्याने समोर पाहायला आलेली. एवढ्या या मला जमलं नाही. माझ्यावर पण तुला याची घाबरण्याची काहीही गरज नाही. कारण त्या नराधमाचा मी अंत केला आहे. बरं तुला काय सांगायचं होतं मला? तुम्ही रागवणार तर नाही ना? नाही म्हणून म्हणते नको काय म्हणते फुलांचे मसाले जिथे
अरे वा, आज माझ्या मुलींचे स्वयंवर देशोदेशीचे राजकर्ते माझ्या महालीवर हजर आहे. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या आसनास्थ व्हा. होय हे बापी सगळीचं बघतोय तर काय झागमाग आणि पाचपाच माझ्या आईने सांगितले जी आहे पाचपदी लवकर उठ आणि राजांच्या तेव्हाचा यगी असा मग ह्या ऐकायचं मी पाचपदी लवकर उठतीय कोम या बद्दल बचकन म्हणजे तोचो बचकन नय कोम यो आया उठतीय म्हणून मी आता उठतीय. नारायण नारायण. काय हो तुम्ही मग नारायण म्हणतात अरे तुला नाही रे, मी माझ्या देवाचं नामस्मरण केलं. म्हणजे तुमचं नाव देवाच्या नावात नाव घेतल्यास होय. माका एक सांगा त्या राजांच्या जवळ देत आणि या बाय म्हणून कसा हं? अरे अरे तुझ्या वर तुला मधी तुला काही तुला सगळी जे तुलाच तुया म्हणून मी तुका म्हणतोय की तू बाई येऊ. अरे मी बाई नाही आहे रे, मी नारद आहे. मला हे सगळेजण नारद मुनी म्हणतात. नायक मुली तुझ्या पाया पडतोय. आहे शिवानी मंगलतेचा आशीर्वाद. अरे पण हे तुझं पोट कसं वाढलंय? याची मोठ मोठी वांगया माहिती आहे तुका? सांग बरं मला. अरे आमच्याकडे म्हणजे दुईके काय? दुईके झाडांचा पायो पाचो असता त्याच्यात जाऊन कुदता. काय? अरे हो झाडांचा पायो पाचो जाता त्याच्यात आणि कुदता. अरे मग असं बोल ना, झाडांचा पाला पाचवा त्याच्यात जातो आणि कुजतो. अरे असा तो येत का तुझं काय कान मी बुद्धी की काय? तुझ्या बोलण्याची पद्धत बघ. अरे हो माझी जी तसंच बोलतोय तुका काय माहित? अरे ते तर जाऊ दे, मग तुझा एक डोळा कसा फुटलाय? होय तो ह्यो हा ह्यो ना अरे त्याची मॉप मोठी भांग असं मॉप. सांगा माका. हे बघा सांगते आमच्याकडे ना चाय हे का आणि चाय म्हशी त्या काय झाल्या माझी आहे म्हणजे कोण आजी माझ्या बापाची ती समजा आजी तिने काय करूचा सकाळी हे का घेऊन गेली आणि गेली आणि आम्ही कसे जेवत कसे हके म्हस हके असे म्हणतो. मग काय झाला माझ्या आई लय हुशार तिनं काय करूचा हकेने म्हस बांधता जवळ ती हय बाया हयचो देरो बघा हय बाया ओचोबत ऑटो नाही म्हणतात ओचोबत समजलं तुला पाणी दामिओ घेतली पाणी बाटकन मारी त्याबरोबर काय झाला हे मारून द्या मग तुम्ही नात नंतर मग समाजा येऊ असतो समाजात तुझा होय ते तर जाऊ दे, मग तुझी अर्धी मिशी कुठे गेली? या आमच्याकडे मोती भांग जाईल मोती माहिती आहे तुका? सांग बरं मला देखील. आमच्याकडे ना आमच्या गावात अनुवाद ओके ना तुमच्या एक येऊ अरे माझ्यासारखा मिळाला वेडा. अरे तू येऊ असला म्हणून येऊ समजलं तुका? ठीक आहे. अरे काय झालं सांगू आमच्याकडे ना तुझ्या येऊ तू ना वाचून वाचून जायच होतो ओचू जायच होतो आणि काय झाला मी पण ओचू जायच होतो त्याच्यामुळे काय झाला
iyo naka batin mutu man siapa yang kasar aja aiso je sogo sembut sogo garang apa yang na ada yang na miat mau ni lagi yo aja dimijit kan ada baca aiso ya tahu bala ani tanggu aiso na ya acha kasar aja baca ya सांगते या बघा आमच्याकडे ना ह्या होतं ना असो शिगी या मी असा पुसतो मी साधा असा समजेल का काही काय सांगू काय नको ते तर जाऊ दे पण मला सांग तू इथे का आलाय या घ्या घेऊन कोणाच्या या राजांच्या देवाच्या अरे वा वा मग बस इथे सगळे वय बसले आणि मी काही वय बसल्या तिथे अरे मानाची जागा आहे इथून तुला कोण उठवणार नाही त्यांना कोणतरी उठवेल आणि घरी तुला कोण उठवायला नाही जाणार. माणसे मध्ये मला दादा तुमचे माझ्या राज्यात बच्चे हो, स्वागत. बच्चे. या असं नसतं वा स्वीकार तुमचा
अरे नारदा, आज तू इथे आलास तो सहज की मुद्दा? मी इथे आलोय तो सहज नसून मुद्दा. अरे इथे येण्याचा भावार्थ कोणता? अरे माझं येथे येण्याचं कारण आहे की देवी जर तुझ्या कोणत्याही नीतिमत्तेवर संकट आलं असेल तर तू काय करशील? म्हणजे मला माहितच आहे की तू काहीतरी करणारच. पण तुझ्या हाताचे काय नीतिमत्त म्हणजे राजा नंदीश याच्यावर संकट आलं. म्हणजे एका बलाढ्य रक्षाने त्याच्यावर मात केली आणि त्याला बंदी बनवलंय. पण तू त्याला हरवू शकत नाही कारण की एके दिवशी जेव्हा इंद्राच्या दरबारात एक रंभा नृत्य करत होती त्या एका गंधर्वाचा तिला धक्का लागला आणि इंद्राच्या गंधर्वाला शाप दिला की तो गंधर्व यक्ष म्हणून धरतीवर पडेल. आणि त्याचा उत्शाप असा होता की जेव्हा शिव शंभूचा जलभक्षा तुझ्या हाती येईल आणि त्याचा मृत्यू होईल तेव्हा त्याचा मृत्यू. म्हणूनच म्हणतोय ते पहा माझं विराट रूप.
नाव काय होतं? भक्ती हीच खरी शक्ती. आणि मंडळाचं नाव? श्री भवानी सिद्धपराडी दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव. जरा तुमच्याविषयी माहिती द्या ना. तुम्ही कधीपासून काय हे नाटक करता? म्हणजे या वर्षापासून? काय कितवीला आहेस? 7वीला. आणि तू? मी आता 8वी. किती वर्षापासून? मला 5 प्रॅक्टिसला 5 वर्ष झाली? 7-8 ती 4 वर्ष आली. 4. आणि तुझा काय रोल होता? मी केव्हा तरी रोल करतो, नसलं तर मैदान बसतो. हो. वा, बरं. आणि तुझं काय? तू मग आलेलं तिथे ना? इंद्र झालेलास? तू काय रोल केलेलास? कोणता रोल केलेलास? मी साईड हां हां हां. बरं बरं. हे खय खय काढ काढ. कशाचा? हे बघा सगळ्यांनी हे बघा. तुम्ही घ्या ना, आमका पाठवा. फोटो येतो तुझ्या. हात लावा सगळ्यांनी. आप घे चड्डी येतं वेळ सर्वांचे खूप खूप आभार. कारण का माहिती आहे की दशावतार होतच असतात तुमच्या गावात आपल्या दशावताराची, पण तुम्ही लहान मुलांका तुम्ही हे देतात म्हणून तुमचा म्हणजे जा काय हा फोटो नको मला असं त्याला काय शकला नाही म्हणून तुमचा असे हातात दिले. बघा मोजून घ्या. मनासारखं कार्यक्रम